दंडवत प्रणाम. मायबाभाऊ, श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं गीतेमध्ये अनेक प्रश्न विचारले तसं जर पाहिलं तर, परंतु माझ्या मते साधारणतः 11 प्रश्न विचारले. दुसऱ्या अध्यायामध्ये तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभासेत किंवासित वृजेत किम. स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो हे मला सांगा. श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलं आहे 17 श्लोकामधून. तर पहिल्या श्लोकात ते म्हणतात की अर्जुना, प्रजाहती यदा कामान, म्हणजे सर्व कामनाचा, प्रजाहती म्हणजे त्याग करून, प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना सृष्ट स्थितप्रज्ञेच्छ दोच्यते. जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करून परमेश्वराचं सतत चिंतन करतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणा. हे पहिलं उत्तर दिलं. असे 17 उत्तर दिले, परंतु आज फक्त तुम्हाला मी प्रश्न सांगणार आहे आणि उत्तर साधारणतः उत्तर सांगणार आहे. तर त्यामुळं केव्हा तरी मी तुम्हाला संपूर्ण याचा अर्थ सांगेन, पण आज नाही सांगणार. तर दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की देवा, तिसऱ्या अध्यायामध्ये ते म्हणतात की देवा अथकेन प्रयुक्तो पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वाष्णेय बलादियो नियोजित. देवा माणूस हा पाप का करतो असं श्रीकृष्ण महाराजांना त्यांनी विचारलं. का तेव्हा श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यनमिह वैदिनाम. तो कामापासून, काम येश हा काम, हा क्रोध तो रजोगुणापासून उत्पन्न होतात. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा, आणि ते महाशनो येतं म्हणजे खादार येतं, महापापमा येतं आणि तुझ्या ज्ञानाला झाकून टाकणारे आहे असं उत्तर त्यांनी. त्यामुळं माणूस त्या कामाच्या क्रोधामुळं माणूस पाप करतो असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं. चौथ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात की अर्जुना हा इममिवश योगम प्रोक्तवान हमव्यम योस्वान मने प्राह मनोरिक्ष्वाकवे योम परंपरा प्राप्त मीमम राजर्षेदू सकाले नेमाता योगोनुष्ठ परंत. हे मला तुला हे ज्ञान सांगतो मी, हे अगोदर सांगितले लोकांना. योस्वानाला सांगितलं, मनूला सांगितलं, त्यांना रिक्ष्वाला सांगितलं. मग हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा अपरम भवतो जन्म परम जन्म यो स्वतः कथमेत द्विजानियाम तो माधव प्रोक्तवानी. तुम्ही तर आजकालचे श्रीकृष्ण महाराज हे ते लोक तर फार जुने येतं, त्याला मी तुम्ही त्याला हे ज्ञान सांगितलं हे मी कसं काय समजू. ते म्हणले, अर्जुना अपरम भूतो जन्म परम जन्म यो स्वतः कथमेत द्विजानियाम तो माधव प्रोक्तवानी. असं अर्जुनाचं म्हणणं आहे. आणि त्यावर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तो चारसु तान्यहमेत सर्वांनी न तो मेथ परंतप. तुझे माझे अनेक जन्म झाले पण तुला एकही माहीत नाही, मला सर्व माहीत. न तो मेथ आजोपी मी आजोपी आहे, अजन्म आहे, सन्न व्ययात्मा आहे, भूताचा ईश्वर आहे. भूता नामी स्वरूपीनं प्रकृती स्वमधिष्ठाय संभवा म्यात्ममाय. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी असं प्रत्येक युगामध्ये येत असतो आणि मी दुष्टाचा संहार करण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी येत असतो. श्रीकृष्ण महाराजांना त्यांचं वचन जे आहे ते पूर्ण करून दाखवले. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी दुष्टाचा संहार बी केला आणि ज्ञान बी दिलं. अशा ह्या श्रीकृष्ण महाराजासारख्या पूर्ण परब्रह्म कामरहिता अशा परमेश्वराच्या चरणी नत होतो आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.